झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जर माया वेदासाठी आपला जीव द्यायला तयार झाली असेल तर ह्यात मायाचा मोठेपणा आहे। सो जरी पत्रिका जुळत नसेल तरी मी हे लग्न करणार आहे। मायाच वेदाची आई होऊ शकते याची मला खात्री आहे। अथर्व, असं नका करू। ते मायाच्या हातात आपली वेद सुरक्षित नाहीये। अथर्व, म्हणजे तू माझ्या मताचा आदर करणार नाहीयेस तर? बाबा, मी आजपर्यंत कधीही तुमच्या विरोधात गेलो नाही, पण स्वतःचं दुःख बाजूला सारून फक्त स्वतःचं नाही तर वेदाचा आणि मायाचा विचार करण्याचा सल्ला तुम्हीच मला दिला होता ना। मी तेच करतोय, वेदाच्या भल्यासाठी, मायासाठी। माया, we are getting married. दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं। एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते। पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच। सो जरी पत्रिका जुळत नसेल तरी मी हे लग्न करणार आहे। बाबा, झोपली नाहीस अजून तू? नाही, झोप येत नाहीये। दादाचा तो निर्णय। बाबा, माया आणि दादाचं लग्न नाही व्हायला हवं। तुम्हाला पण असंच वाटतं ना? मग तुम्ही तरी समजावा ना। अनन्या, तू ऐकलंस ना तो काय बोलला ते? मीच त्याला सांगितलं होतं मायाशी लग्न कर म्हणून। मीच त्याला सांगितलं होतं वेदाला आईची गरज आहे। आता मला कितीही पटत नसलं आणि जरी मी त्याला काही सांगायला गेलो तरी तो माझं काय ऐकेल ना? आईचं ऐकेल तो। आपण ना आईला आपल्या बाजूने करून घेऊया। काय झालं? आई नाही ऐकणार का आपलं? का कुणास ठाऊक अनन्या, पण या सगळ्या प्रकरणात ना मला मंजिरीचंच वागणं खटकतंय। अगं, तुम्हाला आईचं वागणं खटकतंय? काल मी जेव्हा आमच्या रूम मध्ये गेलो तेव्हा आई तिची ती पेटी घेऊन बसली होती। त्या पत्रिका कोणाच्या? 3 जन्मपत्रिका कोणाच्या? काय माहिती ना, मी विचारलं तिला पण तिने उत्तर द्यायचं टाळलं। कुणाची नावं होती त्यावर? नावं नव्हती अनन्या। नावं नव्हती? असं कसं?
हाच प्रश्न मलाही पडला होता. अनन्या, मला सारखं वाटतं की मंजिरी माझ्यापासून काहीतरी लपवते. कदाचित तिनेच त्या 3 खोट्या पत्रिका बनवून घेतल्या असतील. हे अनबिलिव्हेबल आहे. नाही, जोपर्यंत त्या 3 पत्रिका कोणाच्या आहेत हे मला कळत नाही ना, तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. मग आपण शोधूया ना त्या पत्रिका. केला मी प्रयत्न, काहीही सापडलेलं नाही मला. बाबा हे बघा, आपण आता मिळून शोधूया पत्रिका, नक्की सापडतील. बाबा काही झालं ना तरी दादा आणि मायाचं लग्न नाही व्हायला हवं, आणि मी ते होऊ देणार नाही. अथर्व, तुम्ही मला विसरलात तरी चालेल, पण मायाशी लग्न करू नका. तसं जर झालं ना तर फक्त अनर्थ होईल. ऐकताय ना? आई, तुम्ही सांगा ना यांना. अथर्व, आई अथर्व, मला कायमच तुझा अभिमान वाटत आलाय. तू मायाची बाजू घेतलीस. तुझा निर्णय ऐकून बरं वाटलं, आणि मला खात्री आहे की तुम्हा दोघांचा संसार खूप सुखाचा होईल. आई, माया वेदासाठी जीव द्यायला तयार झाली होती. जर माया इतका मोठा त्याग करणार असेल तर आपण तिच्या बाजूने उभं राहायला हवं. ती वेदाची चांगली काळजी घ्यायला अथर्व. निश्चिंत राहतो. एक बोलू? हा, बोल ना आई. तू आता मायासाठी तुझ्या मनाचं दार उघडलंस ना, मग त्या मनाच्या दारावरती अंबिका उभी राहून चालेल? तुला कळतं ना मी काय बोलते? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज